नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले.
डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगेबाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील डॅश शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅश शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटना आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे
लंडनला गेले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेयवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगुरू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिली गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, गुलाम नबी आझाद यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, जम्मू केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2, लडाख केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3, गोवा केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4, दिल्ली केंद्रशासित प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3, गोवा केंद्रशासित प्रदेश नाही. ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, एकूण जिल्हे 36. ऑप्शन क्रमांक 2, महानगरपालिका 28. ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद 35. ऑप्शन क्रमांक 4, विधान परिषद सदस्य 78. तर ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद 35 हे अचूक जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2, विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, निळक्रांती मत्स्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक 2, पीतक्रांती तेलबिया उत्पादन. ऑप्शन क्रमांक 3, लाल क्रांती पेट्रोलियम. तर ऑप्शन क्रमांक 4, हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन. तर ऑप्शन क्रमांक 3, लाल क्रांती पेट्रोलियम ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, CIA ही गुप्तचर संस्था ही भारताची नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बॅरिस्टर नाथ पो असे चिपी विमानतळाला नाव देण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण? भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, श्योपूर या जिल्ह्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022.
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, भारताची पहिली चीफ ऑफ डिफेन्स हे बिपिन रावत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, अनिल चव्हाण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, T20 वर्ल्ड कप 2022 ही ऑस्ट्रेलिया देशामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, चीन या देशामध्ये शंघाय सहकार्य संघटना चे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3, मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, नामिबियातून भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कुठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात मध्ये आयोजित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, अश्विन वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? अयोध्याच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कलम 315 कलमान्वये करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4, राज्याचे राज्यपाल नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2, अरुण लखानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 4, 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3,
महात्मा गांधी यांनी म्हटले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होते? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 मध्ये गांधीजींनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आराम हराम है हा नारा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांचे टोपणनाव मॅन ऑफ पीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिजागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी 2016 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम चा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पेशीद्रव्य हे माध्यम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 73वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉजर फेडरर हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.